श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केतूर 2 तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या विद्यालयात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला। पाहूया त्याचाच एक रिपोर्ट।
26 जानेवारी 2025 भारतीय प्रजासत्ताक दिनाचा सोहळा हा राष्ट्रीय सण संपूर्ण देशामध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा होतोय। आज त्याचप्रमाणे आपल्या नेताजी सुभाष विद्यालयाच्या माध्यमिक, उच्च माध्यमिक, ज्युनियर कॉलेजच्या या भव्य प्रांगणावरती आज हा सोहळा संपन्न होतोय। आपल्या प्रशालेचे प्राचार्य माननीय जाधव सर, पर्यवेक्षक बुरोटे सर, सर्व सहकारी गुरुदेव कार्यकर्ते, केतूरचे सरपंच सचिन वेळेकर, त्यांचे सर्व सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, हा राष्ट्रीय सण साजरा होत असताना आपण अतिशय उत्तम प्रकारचं संचलन या ठिकाणी पार पाडले। एक शिस्तबद्ध अशा प्रकारचं संचलन आपण सर्वांनी केलं। मी नेहमी म्हणतो की देशाची राजधानी असणाऱ्या नवी दिल्लीच्या कर्तव्य पथावरती ज्याप्रमाणे आपली आर्मी असेल, नेव्ही असेल, सगळेजण त्या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारचं संचलन करतात, अगदी त्याच प्रकारचं संचलन आपणही या ठिकाणी पार पाडतात। मी बारकाईनं निरीक्षण करत होतो, एक विद्यार्थिनी, तिच्या शूजची लेस सुद्धा निघाली होती, परंतु त्याचा कसलाही दमा न बाळगता तिनं ते संचलन पूर्ण केलं। अशाच प्रकारची देशाच्या प्रती असणारी आपली देशाभिमानाची भावना, आपल्या गावाप्रती, आपल्या शाळेच्या प्रती आपण अशाच प्रकारची भावना सर्वांनी सद्भावना ठेवावी अशा प्रकारची विनंती करतो। या ठिकाणी सर्व विद्यार्थी आणि सर्व ग्रामस्थांना या प्रजासत्ताक दिनाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। तसा स्वातंत्र्य दिवस जरी 76वा असेल तरी वर्धापन दिवस, ज्याला आपण वाढदिवस म्हणतो, तो मात्र 75वा आहे। म्हणजे अमृत महोत्सव वर्ष हा आपण या ठिकाणी गणतंत्र किंवा प्रजासत्ताक दिनाच्या माध्यमातून साजरं करू शकतो किंवा करतो आहे। खरोखरच आमचे विद्यार्थी या ठिकाणी खरोखर वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीमध्ये हे कार्यरत असतात आणि म्हणेल त्या पद्धतीच्या माध्यमातून ते करत असतात। त्या पद्धतीने त्यांची ॲक्टिव्हिटी ही दिल्लीपर्यंत सुद्धा पोहोचवण्याची तयारी आमच्या विद्यार्थ्यांमध्ये आहे, ही तुम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळालेली आहे। तर विद्यार्थी मित्रो, या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी या ठिकाणी एवढंच बोलू शकेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजेंद्र प्रसाद आणि त्यांची जी समिती होती, या समितीने हा गणतंत्र दिवस हे साजरा करण्यासाठी तो आपल्या सर्वांच्या समोर हे आव्हान आहे आणि आज आपण तो गणतंत्र दिवस साजरा करू शकतो। कारण देश जरी स्वातंत्र्य झाला असेल तरीही त्या देशाची राज्यघटना, म्हणजे गरीब श्रीमंत अशा प्रकारची लोक ही देशात असतातच आणि ही घटना असल्याशिवाय तळागाळातील लोकांची प्रगती होऊ शकणार नाही, अशा उदात्त हेतूतून ही समिती स्थापन करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या घटनेचं लेखन केलं आणि ही घटना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या कालावधीमध्ये, म्हणजे कमी वेळेमध्ये ही घटना तयार करून कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही अशा उदात्त भावनेतून ही घटना निर्माण केली आणि या घटनेच्या माध्यमातून गरीब व्यक्ती सुद्धा या ठिकाणी आपल्या इतर व्यक्तीच्या बरोबरीने कार्य करू शकेल अशा प्रकारची घटना ही लागू झाली आणि म्हणून 26 जानेवारी 1950 ही घटना अंमलात आणली गेली आणि या दिवसापासून आपण हा गणतंत्र आणि प्रजासत्ताक दिवस हा साजरा करत असतो। म्हटलं जातं विद्यार्थी मित्र हो कि ना मुसलमान का हूँ ना हिंदू का, टपकता है खून इंसान का, इस खून की कदर करो यारो, यह देश है हिंदुस्तान का, यह देश है हिंदुस्तान का। अशा प्रकारच्या भावनेतून ह्या देशाची उन्नती आणि प्रगती उत्तरोत्तर होत आहे आणि यासाठी आपण सर्वांनी जर सहकार्य केलं तर खरोखरच आपल्या देशाची प्रगती झाल्याशिवाय राहू शकणार नाही। जसं
यापूर्वी जे माजी राष्ट्रपती आज अब्दुल कलाम नाहीत, मात्र त्यांनी स्पष्ट सांगून दिलं होतं की 2025 पर्यंत हा देश जगामध्ये पहिल्या क्रमांकाचा असेल आणि त्याच भावनेतून या ठिकाणी आपल्या देशाची प्रगती होते आहे असं आपण या ठिकाणी ठामपणे म्हणू शकतो. मुलापासून ते सर्वांपर्यंत यामध्ये भाग घेतलं पाहिजे, तरच देशाची उन्नती होऊ शकते. अन्यथा एकटा माणूस किंवा एकटा व्यक्ती कुठलीही प्रगती करू शकत नाही. अशा प्रकारच्या या गोष्टीतून आपण सर्वांनी जर सहकार्य केलं तर खरोखरच न होणारी गोष्ट सुद्धा आपल्याला स्पष्टपणे होऊन दाखवू शकते आणि ही काळाची गरज आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. Good morning, everyone. Respected principal, teachers, parents, and my dear friends. My name is Ditya Padikere. I wish you happy Republic Day. Jai Hind. हे या ठिकाणी ध्वजारोहण करतील. समाजसत्तावादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताकाशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा करीत आहे. जय हिंद.